हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज देवराजच्या स्कूलमध्ये ओपन डे आहे त्याचा आणि एक्झिबिशन पण आहे। देवराजचा रिझल्ट पाहिला आणि लगेच आम्ही एक्झिबिशनकडे वळलो। जशी मी हॉलमध्ये एंट्री केली की माझा पहिला शब्द होता वाव। कारण मुलांनी एवढे छान प्रोजेक्ट बनवले होते ना, ते पाहून एकदम मन प्रसन्न झालं। आणि ऑफकोर्स त्यामध्ये पेरेंट्सची मेहनत जास्त असते, किंवा घरात मोठे बहीण भाऊ असले तरी त्यांचीही मेहनत असते त्यामध्ये। काही इंडिव्हिज्युअल तर काही ग्रुप वाईज प्रोजेक्ट होते मुलांचे। स्कूलच्या सगळ्या टीचरने हॉल एवढा छान डेकोरेट केला होता, तिथून बाहेर पडावंच वाटत नव्हते। तरी मी 1 तास होते तिथे आणि जेवढं पॉसिबल असेल तेवढं मी व्हिडिओ काढून घेतले। नेचरमधल्या गोष्टी किंवा वेगवेगळी प्रसिद्ध मंदिरं आणि गडकिल्ले छान असे बनवले होते। तर हे आहे ग्रेट वॉल ऑफ चायना। भारतातलेच नाही तर भारताच्या बाहेरच्या पण गोष्टी प्रोजेक्टमध्ये ॲड केलेले होते। या एक्झिबिशनमधून मुलांना खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील। काही प्राचीन गोष्टी पण इथे दाखवल्या होत्या, जसं की रामायण, पुराण आणि रामसेतू, सीता, महाभारतातील विश्वरूप दर्शन। आणि विशेष हे पण होतं की महाराष्ट्रातील महत्त्वाचे सण गौरी गणपती हे पण दाखवले होते। एक्झिबिशनचं एंड मी देवराज आणि त्याच्या ग्रुप प्रोजेक्टनी केलं। नेक्स्ट डे रक्षाबंधनचा दिवस, मी देवपूजा केली आणि देवापुढे एक राखी ठेवली। आणि त्यानंतर रांगोळी काढली, छान ताट तयार केलं रक्षाबंधनसाठी। रागिनी देवराजला राखी बांधणार होती त्यासाठी।
रागिणीने देवराजला ओवाळल्यानंतर देवराजनी छान असं गिफ्ट दिलं तिला. रागिणीने ते गिफ्ट काढून पाहिलं. आणि रागिणीला ते गिफ्ट आवडलं. लगेच त्यांनी फोटो काढले. रागिणीने नंतर तिच्या आजोबांना राखी बांधली. आणि संध्याकाळी मी माझ्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि माझा भाचा काहीतरी मला दाखवत होता. नंतर भावाने सांगितलं की तो त्याचे टॉयज दाखवतोय. थोड्या वेळा गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही ऑनलाईनच रक्षाबंधन साजरी केली. त्यानंतर मी माझ्या भावाला ओवाळलं आणि थोड्याशा गप्पा मारल्या आणि अशा पद्धतीने आमची ऑनलाईन रक्षाबंधन साजरी केली. त्यानंतर रागिणीने तिच्या पप्पांना राखी बांधली. तर अशा प्रकारे आम्ही राखी पौर्णिमा सेलिब्रेट केली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.